नमस्कार मित्रांनो, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेसाठी अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे अतिसंभाव्य नमुना प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत. बघूया यातील किती प्रश्न तुम्हाला सोडवता येतात. चला तर मग थेट पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. क्रमांक 1, विधान आहे सर्व बँका वित्तीय संस्था आहेत. विधान 2, काही वित्तीय संस्था सहकारी सोसायट्या आहेत. विधान 3, कोणतीही सहकारी सोसायटी सरकारी नाही. निष्कर्ष दिलेले आहेत आणि निष्कर्ष बरोबर आहेत की नाही हे विचारलेलं आहे. या विधानावरून आपण वेन डायग्राम सुरुवातीला काढूया. ओके, विधान 1 काय आहे? सर्व बँका वित्तीय संस्था आहेत. तर सर्व ज्या बँका आहेत त्या वित्तीय संस्था आहेत, बरोबर, असं लिहू शकतोय आपण. तर दुसरं विधान काय आहे? काही वित्तीय संस्था सहकारी सोसायट्या आहेत. काही वित्तीय संस्था सहकारी सोसायट्या, सहकारी. तिसरं विधान आहे कोणतीही सहकारी सोसायटी सरकारी नाही. म्हणजे कोणतीही सहकारी सोसायटी सरकारी नाही, म्हणजे आपण असं लिहूया. ओके, आता निष्कर्ष पहा. कोणते बरोबर निष्कर्ष आहेत या विधानावरून ते पाहायचं आहे आपल्याला. काही बँका सहकारी सोसायटी असू शकतात. म्हणजे आपण आता हे सेपरेट घेतलंय, पण इथं काय आहे? शक्यता दाखवलेली आहे त्यांनी. काही बँका सरकारी असू शकतात. इथं शक्यता का दाखवली? ही निष्कर्ष काय होईल? बरोबर येईल. का येईल बरोबर? यानी विधानामध्ये काय सांगितलंय? कोणती सहकारी सोसायटी सरकारी नाही. सहकारी सोसायटी हे कन्फर्म असं विधान आहे. ओके, पण त्याने असं कुठं सांगितलंय का बँका सरकारी आहेत, वित्तीय संस्था सरकारी आहेत, असं नाही. पण शक्यता जर दर्शवलेली असेल, असू शकतात, शक्यता दर्शवलेली आहे, त्या प्रकारे आपण साईडला घेतलंय. हे असंही असू शकेल, बँका, सर्व बँका वित्तीय संस्था सहकारी सोसायटी, आणि त्याचप्रमाणे या विधानानुसार काही ज्या बँका आहेत त्या सरकारी असं असू शकतंय. म्हणजे शक्यता आहे, त्यामुळे निष्कर्ष 1 आपला काय आहे? बरोबर आहे. त्यानंतर निष्कर्ष 2 काय दिलेला आहे? कोणतीही बँक सरकारी नाही. सांगितलेलं आहे का कोणतीही बँक सरकारी नाही विधानामध्ये? हे कन्फर्म असं वाक्य आहे. इथं कुठंही दिलेलं नाही की कोणतीही बँक सरकारी नाही, त्यामुळे निष्कर्ष 2 हा चुकीचा आहे. आणि इथं शक्यता दाखवल्यामुळे निष्कर्ष 1 काय आहे? बरोबर आहे. त्यामुळं ऑप्शन नंबर 1 फक्त 1 बरोबर आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. या प्रकारचे प्रश्न तुम्हाला या एक्झाममध्ये सांगली जिल्हा मध्यवर्तीमध्ये विचारले जाऊ शकतात. त्या प्रश्नावली जशी आहे त्याप्रमाणे प्रश्न पाहतो आहोत आपण. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. त्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक द्यायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 2, ए हॅश बी आणि म्हणजे ए हा बी चा मुलगा आहे. A@B म्हणजे ए ही बी ची बहीण आहे. ए अँड बी म्हणजे ए हे बी चे वडील आहेत. पी, त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय? पी हॅश क्यू अँड R@S या समीकरणात पी चे यस ची नाते काय? आता इथे हॅश म्हणजे काय आहे? हॅश म्हणजे काय आहे? ए हा बी चा मुलगा आहे. ए हा बी चा मुलगा आहे. त्यानंतर @ म्हणजे काय आहे? ए ही बी ची बहीण आहे. ए ही बी ची बहीण आहे. त्यानंतर बहीण म्हणजे आता जर फिमेल कॅन्डिडेट असेल तर आपण मायनस लिहितोय आणि मेल जर कॅन्डिडेट असेल तर प्लस लिहितोय इथे. ओके, म्हणजे त्यानंतर अँड असेल तर ए अँड बी म्हणजे ए हे बी चे वडील आहेत. ए हे बी चे वडील आहेत. आता याचा उपयोग करून आपल्याला हे समीकरण इथे सॉल्व्ह करायचं आहे. पी हॅश क्यू म्हणजेच काय येणार आहे? पी हॅश क्यू. ओके, त्यानंतर क्यू अँड आर, क्यू अँड आर, क्यू अँड आर. ओके, याच्यावरून लिहिलेलं आहे हे. त्यानंतर @R@S, R@S. या तिन्ही ज्या छोट्या डायग्राम आहेत यापासून एकच मेन डायग्राम बनवूया. ती कशी होईल? पी प्लस क्यू. आता क्यू इथं काय आहे? मेल कॅन्डिडेट आहे. ओके, आणि म्हणजेच पुरुष आहे. क्यू, आर हा मुलगा आहे की मुलगी आहे याच्यावरून कळतंय. आर काय आहे? मुलगी आहे क्यूची. आणि इथे काय आहे? यस, म्हणजे आर ही बहीण आहे यसची. ओके, आता यसचं इथं काय जेंडर त्याने दिलेलं नाही. पुढे काय सांगितलंय? पी चे यसची नाते काय? पी चे यसची नाते काय असणार आहे? पी हा भाऊ आहे यसचा.
ओके. कारण क्यूची मूल्य आहेत पी, आर, एस. क्यूला पी हा मुलगा आहे, आर ही मुलगी आहे, एसचं त्याने काही जेंडर सांगितलेलं नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल, एसचा पी हा भाऊ आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल. थोडे नमुना प्रश्नामध्ये थोडे ॲडव्हान्स प्रश्न येतील किंवा सेम तसेच प्रश्न विचारले जाऊ शकतील. वळूया पुढच्या प्रश्नाला. क्रमांक 3. 6 व्यक्ती ए, बी, सी, डी, ई, एफ वर्तुळाकार केंद्राकडे तोंड करून बसल्या आहेत. बी हा एफ आणि सीच्या मध्ये आहे. ए हा ई आणि डीच्या मध्ये आहे. एफ हा डीच्या डावीकडे आहे. तर एच्या समोरील व्यक्ती कोण? आता इथे काय सांगितलं, 3 कंडिशन दिलेल्या आहेत त्यांनी. बी हा एफ आणि सीच्या मध्ये आहे. बी हा एफ आणि सीच्या मध्ये आहे. त्यानंतर दुसरी कंडिशन काय आहे, ए हा ई आणि डीच्या मध्ये आहे. ए हा ई आणि डीच्या मध्ये आहे, ही दुसरी कंडिशन आहे. आणि तिसरी कंडिशन काय आहे, एफ हा डीच्या डावीकडे आहे. डीच्या डावीकडे एफ आहे. ओके. आता डावीकडे ज्यावेळी आपण म्हणतोय, प्रश्नामध्ये ज्यावेळी डावीकडे येतं त्यावेळी क्लॉकवाईज जायचं, म्हणजे घड्याळ कसं जातंय क्लॉकवाईज. ओके. घड्याळाच्या दिशेने जायचं डावीकडे म्हटल्यावर. आणि उजवीकडे ज्यावेळी असतं त्यावेळी अँटी क्लॉकवाईज जायचं. ओके. इथे आपण वर्तुळाकार बसल्या आहेत त्या व्यक्ती, त्यामुळे आता इथे काय सांगितलेलं आहे, 6 व्यक्ती झालेल्या आहेत. त्यानंतर एफ हा डीच्या डावीकडे आहे. एफ हा डीच्या डावीकडे म्हणजे काय ना, डावीकडे म्हणजे क्लॉकवाईज. ओके. क्लॉकवाईज डीच्या डावीकडे आहे. त्यानंतर एफ आणि सीच्या मध्ये काय आहे, बी आहे. म्हणजे एफ आणि सीच्या मध्ये बी लिहू शकतो इथं आपण. आणि ए हा ई आणि डीच्या मध्ये आहे. डी आणि ईच्या मध्ये कोण आहे, ए आहे. ओके. ही कंडिशन 2 झाली. कंडिशन फर्स्ट काय आहे, एफ आणि सीच्या मध्ये बी. ओके. सगळ्या कंडिशन फुलफिल झाल्या आहेत. आता प्रश्न काय, तर एच्या समोरील व्यक्ती कोण? एच्या समोरील व्यक्ती कोण आहे, बी. त्यामुळे आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1. एच्या समोर बी हा व्यक्ती असेल. पर्याय क्रमांक 1. 4 आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे. एका रकमेवर 10% वार्षिक दराने 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक ₹125 आहे, तर ती मुद्दल रक्कम कोणती? शॉर्ट ट्रिक आहे, तर डायरेक्ट फॉर्म्युला आहे हा. चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक. चक्रवाढ व्याज म्हणजे आपण कसं लिहितोय, CI लिहितोय, कंपाऊंड इंटरेस्ट. आणि व्याज आहे म्हणजे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरक. याचा फॉर्म्युला काय आहे, PR डिवाइड 100चा स्क्वेअर. आणि पी म्हणजे काय, आपल्याला मुद्दल काढायला सांगितलेलं आहे. मुद्दलाची जी रक्कम आहे ती काढायला सांगितलेली आहे. CI मायनस SI 2 वर्षाचे ते फरक त्याने दिलेला आहे. किती आहे, 125. R आहे 10 डिवाइड 100चा स्क्वेअर. तर हे P 10चा वर्ग 100, 100चा गुणिले 2 आपण असं लिहू शकतोय, बरोबर. तर P येईल, P काय येणार आहे, 125. आता हे 100 कॅन्सल होतील. 125 गुणिले 100 म्हणजेच P ची व्हॅल्यू काय येईल, 12,500. 12,500 रुपये. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असेल, 12,500. प्रश्न क्रमांक 5. एका पिशवीत 5 लाल, 4 निळे आणि 3 हिरवे चेंडू आहेत. यादृच्छिकपणे 2 चेंडू काढल्यास ते दोन्ही चेंडू एकाच रंगाचे असण्याची संभाव्यता किती? लाल चेंडू आहेत 5, निळे आहेत 4 आणि हिरवे चेंडू आहेत 3. ओके. तर 2 चेंडू आपल्याला काढायचे आहेत आणि दोन्ही जे आहेत एकाच रंगाचे असण्याची संभाव्यता किती? आता 2 चेंडू काढायचे आहेत. पहिला टोटल जी संभाव्यता असणार आहे, ओके, ती काढूया. किती आहेत, 5, 4, 9, 10, 11, 12. 12 चेंडू आहेत टोटल. त्यामधले आपल्याला 2 निवडायचे आहेत. म्हणजे 12C2 असं लिहितोय आपण. आता 12C2 सॉल्व्ह कसं करतोय, 12 गुणिले 11. इथं 2 आहे म्हणून 12 नंतर 11 घेतो. इथं जर 3 असता, 12C3 असता, तर आपण 10 सुद्धा घेतला असता. आता याचं उत्तर काय येईल, 66 उत्तर येईल याचं. ओके. हे झाले टोटल पॉसिबिलिटीज. आता याने काय सांगितले, कंडिशन काय सांगितले, दोन्ही चेंडू एकाच रंगाचे असण्याची संभाव्यता किती? 2 येईल. किंवा म्हणजे आपण काय लिहितोय, प्लस लिहितोय. 4C2 म्हणजेच
लाल चेंडू 2 असण्याची पॉसिबिलिटी म्हणजे 5C2 5 लाल चेंडू आहेत, त्यामधून 2 आपण सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर किंवा म्हणजे प्लस घेतो इथं. 4C2 म्हणजे 4 चेंडू आहेत निळे, त्यामधून 2 निळे चेंडू सिलेक्ट केले किंवा 3C2 ही झाली पॉसिबिलिटी. आता ज्यांनी कंडिशन दिलेली आहे ती. आता हे कसं लिहितोय आपण 5 गुणिले 4 याप्रमाणेच लिहितोय आपण 2 गुणिले 1 प्लस 4 × 3 डिवाइड 2 × 1 प्लस 3 × 2 डिवाइड 2 × 1. 2 2 कॅन्सल होतील. आता याचं काय येईल 5 दोन्ही 10 अधिक 6 अधिक 3 म्हणजे टोटल पॉसिबिलिटी किती झाल्या 19. आता म्हणजेच आता हा जो लिहितोय आपण तो न्यूमरेटरला लिहितोय उत्तरामध्ये 19 म्हणजे त्याने कंडिशन सांगितले आणि टोटल पॉसिबिलिटी आपण किती काढलेले आहेत 66. ओके म्हणजे आपलं उत्तर असेल 19/66. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल दोन्ही चेंडू एकाच रंगाचे असण्याची संभाव्यता आहे 19/66. वळूया पुढच्या प्रश्नाला. डेटा इंटरप्रिटेशनचा क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन नंबर 6 आणि 7 साठी हा चार्ट आहे. खालील सारणीमध्ये 50 गुणांच्या परीक्षेत 100 उमेदवारांचे वर्गीकरण दिलेले आहे. गुणश्रेणी दिलेली आहे ही 41 ते 50 गुण असणाऱ्या उमेदवारांची संख्या 15 आहे. 30 ते 40 25 आहे. 21 ते 30 40 आहे. 11 ते 20 15 आहे आणि 0 ते 10 गुण असणारे उमेदवार 5 आहेत. आता इथे काय विचारले 30 पेक्षा जास्त गुण असणाऱ्या उमेदवारांची एकूण संख्या किती. 30 पेक्षा जास्त गुण म्हणजेच किती 31 पासून 50 पर्यंत म्हणजे 15 अधिक 25 उमेदवार म्हणजेच किती 15 अधिक 25 असे 40 उमेदवार 30 पेक्षा जास्त गुण असणारे असतील. पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर असेल. हा एक इझी क्वेश्चन घेतलाय. प्रश्न क्रमांक 7 बघा काय आहे. 7 50% पेक्षा कमी गुण मिळवणारे सुमारे किती टक्के उमेदवार आहेत. थोडासा टफ प्रश्न आहे बघा. 50% पेक्षा कमी गुण. आता इथे 50 गुणांची परीक्षा आहे बरोबर. 50 गुणांची ही परीक्षा आहे चार्टमध्ये दिलेला आहे आणि उमेदवार किती आहेत. उमेदवार आहेत 100. 50 गुणांची परीक्षा आणि 100 उमेदवार. आता त्याने काय सांगितलंय 50% पेक्षा कमी गुण मिळवणारे 50% पेक्षा कमी गुण. आता 50% म्हणजे किती 50% 50च्या बरोबर म्हणजेच किती होईल 25 गुण. ओके 25 पेक्षा कमी गुण असणारे उमेदवार किती आहेत असं विचारलंय. आता 25 पेक्षा कमी म्हणजेच काय 15 होतील 5 होतील आणि 21च्या 30च्या मधले आपण निम्मे घेऊया. इथं 25 पेक्षा कमी गुण पाहिजेत म्हणजे 40 पैकी 20 पकडूया. ओके अंदाजे 20 पकडूया इथं म्हणजे किती ॲडिशन होईल 20 अधिक 15 अधिक 5 किती होणार आहे म्हणजे 35 ते 40च्या दरम्यान काय असेल उमेदवारांची संख्या असेल 25 पेक्षा कमी गुण असणारे. म्हणजेच आता 35 आपण पकडूया. आता इथे किती आलेलं आहे 35 ते 40च्या मध्ये. आता 100 उमेदवार 100% टक्क्यांमध्ये काढायचं आहे किती टक्के उमेदवार सांगितले 100 म्हणजेच 100 उमेदवार 100% लिहितोय. तर 35 मधले 35 म्हणजे किती टक्के होतील तिरकस गुणाकार करा. याचं उत्तर आपण 35 पकडून काढले 35% येईल. त्यामुळे प्रश्न क्रमांक 7चं उत्तर असेल 35%. प्रश्न सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एक्झाममध्ये तुम्हाला नक्की दिसतील. तर मित्रांनो अतिसंभाव्य प्रश्न सिरीजच्या पार्ट 1 मधील तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे कमेंट करून नक्की सांगा. या सिरीजचे पार्ट 2 आणि पार्ट 3 आपण लवकरच आपल्या चॅनलवर घेऊन येत आहोत. तसेच पुढचा व्हिडिओ तुम्हाला जर डेटा इंटरप्रिटेशन या टॉपिकवरती हवा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स पाहून आपण लगेच त्याचा पार्ट घेऊन येऊ. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.